मी तंतोतंत सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या निकषांप्रमाणे आणि आदेशाप्रमाणेच कारवाई केलेली आहे. तुम्ही ठाम आहात का सर की सुप्रीम कोर्टामध्ये तुमचे हे सगळे निर्णय जे आहेत ते ग्राह्य धरले जातील, जे चॅलेंज करण्यात आलेले आहेत? तुम्ही निकषानुसारच वागलेला आहात, तुम्ही राजकीय निर्णय घेतलेले नाही, तुम्ही घटनेची पायमल्ली केलेली नाही. इलेक्शन कमिशनचं लेखी पत्र आमच्याकडे आहे. 2018ची कॉन्स्टिट्यूशन त्यांच्याकडे दिली गेली नाही आहे आणि ती रेकॉर्डवर नाही आहे. त्यामुळे मी पॉलिटिकल पार्टी कुठची आहे ही 21 जून 2022ला ठरवली. कोर्टाने असं नाही सांगितलं की 21 जून 2022ला एकनाथ शिंदेंची पार्टी पॉलिटिकल पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी स्पीकरना ठरवायला सांगितलं, निकष दिले आहेत. त्या निकषांना त्या आधारावरती आपण ठरवलं. उद्धव ठाकरेंचं काय चुकलं असेल तर ते सांगा. मला असं त्यांची वाटतं शिवसेना का नाही होऊ शकते? की हे सगळं जे उद्धवजी ठाकरे आज म्हणत आहेत हे सगळं त्यांनी 2018मध्ये तपासायला पाहिजे होतं. सर नैतिकदृष्ट्या चूक होतं का तुम्ही एकनाथ शिंदेची भेट मुळीच नाही, कारण हे घेणं? इथे कारण मॅच फिक्सिंगचा आरोप झाला आणि तुम्ही जी स्क्रिप्ट आहे ती मोदी शहांनी तुम्हाला लिहून दिली ती वाचून दाखवली असा आरोप झाला. तर इथं मुद्दा हा टेक्निकल किंवा कायद्यापेक्षा नैतिकतेचा आहे. आणि मी तुम्हाला हेच सांगतोय की वैयक्तिक टीका करून आरोप करून केवळ निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. मी काय अशा बिनबुडाच्या टीकांना आणि आरोपांना काडी मात्र किंमत देत नाही. रामशास्त्री बाणा दाखवायला पाहिजे होता, दाखवला नाही वगैरे असं म्हटलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही खरोखर रामशास्त्री बाणा दाखवला का? नाही, मी न्यायबुद्धीने काम केलेलं आहे. लोक असं केलं तरी बोलणार, तसं केलं तरी बोलणार. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. नुकताच शिवसेनेच्या संदर्भामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे दोन्ही आमदारांच्या संदर्भामध्ये अपात्रता याविषयी जो निकाल आलेला आहे त्यामुळं फक्त महाराष्ट्रात नव्हे देशभर चर्चा जी आहे ती सुरू आहे. आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत अर्थातच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. सर स्वागत आहे या चर्चेमध्ये. धन्यवाद. मी जसं आता म्हटलं की फक्त महाराष्ट्रभर नाही तर देशभर ही चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा अजून सुरू राहणार आहे कारण 20 दिवसानंतर तुम्हाला आणखीन एक निकाल द्यायचा आहे राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे तर जास्तच उत्कंठा वाढली की तो निकाल काय असेल. सर सुरुवातीला मला एक विचारायचं की अनेक जण असं म्हणत होते की हा निकाल अपेक्षितच आहे, असंच होणार होतं, म्हणजे मॅच फिक्सिंग होती वगैरे. त्याकडे मी येतो परत. पण हेही पात्र आणि तेही पात्र असा जो एक निकाल आला तर गमतीत असं म्हटलं की नाना पाटेकर स्टाईल हाही चांगला तोही चांगला, हेही छान तेही छान. तर हा थोडासा निकाल जो आहे तो पचनी पडलेला आहे लोकांच्या. तर तिथून मला सुरुवात करायची आहे की अपात्र ठरवण्याच्या बाबतीमध्ये हा सगळा निकाल होता. अपात्र कोणीच ठरलं नाही. शेवटी अपात्रतेची ज्या वेळेला याचिका दाखल होते त्याला त्यातनं दोनच गोष्टी घडू शकतात. एकतर याचिका स्वीकारली जाऊ शकते आणि संबंधित रिस्पॉन्डंट्सना अपात्र करू शकतो किंवा पिटिशन डिसमिस होऊ शकते, याचिका खारिज होऊ शकते आणि संबंधित रिस्पॉन्डंट्सना डिस्क्वालिफाय केलं जाणार नाही. तर यात काय वेगळं झालं नाही, दोनापैकी एकच झालं आहे. आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पिटिशन्स होत्या. तर मुळात मला सुप्रीम कोर्टाने हे ठरवायला सांगितलेलं की या डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स ठरवताना पहिली आपल्याला मूळ राजकीय पक्ष 21 जून 2022 रोजी कोणता गट रिप्रेझेंट करत होता हे ठरवण्याला सांगितलेलं. ते ठरवल्यानंतर त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपल्याला प्रतोद म्हणजेच व्हिप रेकग्निशन द्यायला सांगितलेलं. तेही आपण केलं. आता ते झाल्यानंतर भरत गोगावले 2022 21 जूनला आपण व्हिप म्हणून त्यांना रेकग्निशन दिलं आणि त्यानंतर तो व्हिप त्यांनी जो इश्यू केलेला आहे तो जर व्हिप योग्यरित्या समोरच्या आमदारांवरती त्यांनी जर सर्व्ह केला नसेल तर अशा इनकम्प्लीट सर्व्हिसमधनं आपण असं सांगू शकणार नाही की समोरच्यांना याची कल्पना होती, काय कार्य करायचं आहे, कसं मतदान करायचं आहे हे या व्हिपमध्ये सांगितलं असतं. तर ती व्हिपच जर का तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवली नाही तर त्यांनी मतदान कसं करावं किंवा वेगळं केलं तर त्यांना तुम्ही कसं जबाबदार धरू शकता. तर या
नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती उद्धव ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच त्यांना अपात्र ठरवलं गेलं नाही. आणि व्हिप शिवसेनेचा म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा आपण ग्राह्य धरल्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय करायचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळे दोघंही पात्र ठरले. म्हणजे याच्यामध्ये एक अशी जी शंका किंवा व्यक्त केली जाते की कदाचित काही आणखीन उद्धव ठाकरे गटाकडून आमदार जे आहेत ते जाऊ शकतात भविष्यात निवडणूक जशी जवळ आली तर त्यासाठी पण एक ही पळवाट आहे का की अपात्र ठरले असतं तर जाता आलं नसतं, पात्र ठरलेत म्हणून ते अजून जाऊ शकतील? नाही, कसं आहे, मी कोणताही निर्णय दिला असता हा किंवा जर फॅक्ट्स वेगळे असते, पोझिशन ऑफ लॉ वेगळी असती तरीही त्यात क्रिटिसिझम हे झालंच असतं. बरोबर. शेवटी जेव्हा कंटेन्शियस इश्यूज असतात त्यावेळेला एक बाजूला योग्य वाटतं, दुसऱ्या बाजूला योग्य वाटत नाही, त्यावेळेला आरोप प्रत्यारोप हे होत असतात. परंतु आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की ह्याच्यात मी जी ऑर्डर दिली आहे त्या ऑर्डरमध्ये मी संपूर्णपणे लीगल पोझिशन आणि फॅक्ट्स एक्सप्लेन केलेले आहेत आणि रिझन्ड ऑर्डर दिलेली आहे. कायदेशीर सगळ्या निकषांचे किंवा निर्णयाचे कारणं सांगितली आहेत. राजकीय दिले त्यामुळे राजकीय असूच शकत नाही. राजकीय कसं असणार? शेवटी जेव्हा मी निवाडा करत असतो त्यावेळेला मला कारणं पण सांगायला आवश्यक असतं. राजकीय असेल तर कारणं कसं काय योग्य राहतील? तर आपण एक एक मुद्दा घेऊयात. परिशिष्ट 10ची सगळ्यात जास्त चर्चा झाली आणि तुम्ही त्याचा विचारच केला नाही असा एक आक्षेप घेतला गेला. पृथ्वीराज चव्हाणांचं तर असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये ज्या 2 कंडिशन होत्या अपात्रतेच्या, एक तर 2/3 इतक्या संख्येने पक्षांतर झालं आहे का, त्यांचं असं म्हणणं आहे की झालेलं नाही आहे इतक्या आणि दुसरं म्हणजे विलीन व्हायला पाहिजे होतं. या दोन्हीही ज्या अटी आहेत त्याच नसल्यामुळं तुमची जी ऑर्डर आहे तीच अनैतिक ठरते, घटनेची पायमल्ली ठरते, नियम धोडकावलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. जो विषय आत्ता आपण मांडलात शेड्यूल 10 मधल्या 3रा पॅरेग्राफ 2006च्या अमेंडमेंटमध्ये डिलीट केला गेला. या 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये यापूर्वी काय म्हटलेलं की जर एका पक्षाचे म्हणजे विधिमंडळ पक्षाचे 2 गट पडले किंवा अधिक गट पडले तर किमान 2/3 आमदारांनी बाहेर पडले तरच त्यांना प्रोटेक्शन मिळेल आणि अशा 2/3 आमदारांना वेगळा गट समजला जाईल. परंतु ही डिलिशन झाल्यानंतर, अमेंडमेंट झाल्यानंतर 2/3 अटला मर्जर कंपल्सरी झालं. म्हणजे 2/3 बाहेर पडले तरी त्यातल्या 2/3 दुसऱ्या कुठच्या तरी राजकीय पक्षाबरोबर विलीन होणं अपेक्षित. नाहीतर त्यांना डिफेन्स मिळत नाही डिस्क्वालिफिकेशनचा. तर आता ह्या परिस्थितीत दोघंही म्हणतात की आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत, दोघंही म्हणतात की आम्ही पक्ष सोडलेला नाही आहे. तर अशा परिस्थितीत मी हे कसं इन्फर करावं की एकानी पक्ष सोडलेला आहे किंवा दुसऱ्यानी पक्ष सोडलेला आहे? त्यामुळे मी जो निर्णय घेतला, जे फॅक्ट्स माझ्यासमोर मांडले गेलेले त्याच्यात जे म्हटलेलं त्याच्या आधारावरती मी निर्णय घेतलेला आहे. पण सर तुम्ही जसं आता म्हणाला की माहीतच नाही की दोघंही दावे करतायत, मग अशा परिस्थितीमध्ये खरी शिवसेना कोणाची, मग हा तुम्ही कसा निर्णय घेतला? खरी शिवसेना कोणाची हा सर्वप्रथम इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय प्रॉस्पेक्टिव्ह इन नेचर आहे. म्हणजेच त्यांनी निर्णय दिला तेव्हापासून पुढच्या काळासाठी ॲप्लिकेबल आहे. आणि मला जो निर्णय घ्यायला सांगितलेला तो निर्णय ज्या वेळेला हे डिस्प्यूट किंवा कॉज ऑफ ॲक्शन अराईज झाली त्यावेळेला परिस्थिती काय होती, त्यावेळेला मूळ राजकीय पक्ष कोणाचा होता, कोण त्याच्या कंट्रोलमध्ये होता, ते मला 21 जून 2022 रोजी काय परिस्थिती होती ते ठरवायला सांगितलं आहे. त्यामुळे मी त्यावेळेची परिस्थिती काय होती ह्याचं इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. माझ्या मते जे माझ्यासमोर पुरावे आहेत, माझ्यासमोर जे पक्षाचं संविधान आहे, माझ्यासमोर जी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर 2022 रोजी पक्षाची होती ते जे आहे आणि लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ दोन्ही गटांची, ह्या सगळ्याच्या आधारावरती मी ठरवलं की
एकनाथ शिंदेंचा गट हा मूळ राजकीय पक्ष 2021मध्ये होता. ते ठरवल्यानंतर त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार आपण व्हिप अपॉइंट केला. त्यामुळे ह्याच्यात सुप्रीम कोर्टने जे निकष दिले आहेत त्याच्या आधारावरतीच निर्णय घेतला गेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं केलं गेलं नाही आहे. उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेच्या गटाचं म्हणणं आहे की तुम्ही घटना अमान्य केलीत आणि ती तर आम्ही दिली होती, ती आता पब्लिश नाही झाली, ती निवडणूक आयोगाकडे आहे, ज्याच्यामध्ये पक्षप्रमुखांकडून जे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जे अधिकार ट्रान्सफर व्हायचे ते पण झालेले आहेत. त्यामुळे ते असं म्हणतात की आमचे आमदार जे आहेत ते पात्र आहेत, मग आमची घटना कशी अवैध? हे बघा, उद्धव ठाकरेंचं काय चुकलं असेल तर ते सांगा की मला असं त्यांची शिवसेना का नाही होऊ शकली? की हे सगळं जे उद्धवजी ठाकरे आज म्हणत आहेत हे सगळं त्यांनी 2018मध्ये तपासायला पाहिजे होतं ना. आज मी तर हा निर्णय स्वतःहून दिला नाही आहे की त्यांचं 99चं कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर आहे आणि इतर कुठचंही कॉन्स्टिट्यूशन रेकॉर्डवर नाही आहे. इलेक्शन कमिशनला आम्ही विचारणा केली त्यावेळेला इलेक्शन कमिशनचं लेखी पत्र आमच्याकडे आहे. 2018ची कॉन्स्टिट्यूशन त्यांच्याकडे दिली गेली नाही आहे आणि ती रेकॉर्डवर नाही आहे. त्यांच्याकडनं आम्हाला एकच कॉन्स्टिट्यूशनची प्रत प्राप्त झाली आहे आणि ती आहे जी 1999ची प्रत होती ती. पण हा टेक्निकल मुद्दा आहे का सर? ते म्हणतात, अनिल परब पण म्हणतात की दिलेली आहे. बघा, दिलेली असेल तर त्यांच्याकडे 3 फोरमवरती ते जेव्हा इलेक्शन कमिशन समोर गेले त्यावेळेला त्यांनी ती मांडणी करायला पाहिजे होती. ते म्हणतात की निर्णय आल्यानंतर आम्हाला समजलं. असं कसं शक्य आहे? तुम्ही जी मांडणी केली ती तर रेकॉर्डवर असेल ना. तुम्ही जर एखादी मांडणी केली असेल की आम्ही 2018ला आमचं कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलं आणि ते आम्ही 2018 साली ह्या कारवाईमार्फत इलेक्शन कमिशनकडे पोचवलं, ही मांडणी तर तुम्ही केली असेल इलेक्शन कमिशन समोर. कारण इलेक्शन कमिशन समोर पण कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाचा मुद्दा होता पक्षाच्या. ते केलं, त्याच्यातनं तसं युक्तिवाद केला असावाच. तो युक्तिवाद करूनही जर का इलेक्शन कमिशननी असं म्हटलं असेल की तुम्ही 2018ची कॉन्स्टिट्यूशन दिलीच नाही आहे, तर मग आता अनिल परब जे म्हणतात, अनिल परबांची बाजू सत्य मानायची की इलेक्शन कमिशनची? आणि मला जे कोर्टाने आदेश दिले आहेत त्यात कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे, जेव्हा 2 गटांकडनं 2 वेगवेगळ्या संविधानांचा विचार केला जातो, आधार दिला जातो, त्यावेळेला तुम्ही इलेक्शन कमिशनला विचारा की डिस्प्यूट सुरू होण्यापूर्वी त्यांच्याकडे कोणतं कॉन्स्टिट्यूशन होतं. मी तंतोतंत सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या निकषांप्रमाणे आणि आदेशाप्रमाणेच कारवाई केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने मला इलेक्शन कमिशनकडे विचारणा करायला सांगितलेली, ती मी केलेली आहे आणि त्याच्या आधारावरती 99चं कॉन्स्टिट्यूशन हेच ग्राह्य कॉन्स्टिट्यूशन आहे असं मला इलेक्शन कमिशननी कळवल्यामुळे मी ते ग्राह्य धरलं आहे. तुम्ही म्हणता आता अनिल परबांनी त्याची 18ची कॉपी दिलेली नव्हती, दिलेली अक्नॉलेजमेंट होती, हे मुद्दे माझ्यासमोर मांडून फायदा सुप्रीम कोर्टामध्ये ते इलेक्शन कमिशन समोर मांडायला पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये. सर, तुम्ही आता एक महत्त्वाचा मुद्दा आणला की तुम्ही सुप्रीम कोर्टाने जसं सांगितलं तसंच तुम्ही केलेलं आहे. खरं तर हा आक्षेप घेतला जातोय की सुप्रीम कोर्टाच्या बरोबर विरुद्ध सगळे तुम्ही निर्णय दिलेले आहेत आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की आम्ही अवमान याचिका पण दाखल करणार आहोत. तर तुम्ही कशाच्या आधारे म्हणताय की तुम्ही, कारण सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला ताशेरे ओढले, अनेकांचं म्हणणं होतं की 15-20 दिवसामध्ये, महिन्यामध्ये जो लागणारा निकाल होता त्याला तुम्ही 1.5 वर्ष लागलं, तिथं तुम्ही वेळ काढूपणा केला आणि त्याच्यानंतर मग कालमर्यादा तुम्हाला घालून दिली आणि प्रत्यक्ष निकाल देताना मात्र तुम्ही सगळे सुप्रीम कोर्टाने जे काही चौकट टाकली होती ती धुडकावून दिलेली. नाही, काय आरोप करणं सोपं असतं, परंतु आरोप सिद्ध करणं ह्यात खरा अर्थ असतो. कोर्टात कोणीही जाऊ शकतं, कुठची याचिका आपण दाखल करू शकता, पण याचिका दाखल केली म्हणजे काय ती सत्यबाजू आहे असं नाही आहे. आपण एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे हा जो प्रचार होतो आहे की सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला त्याच्या विपरीत मी निर्णय दिला, हे साफ चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं? लोक असं म्हणतात की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांची नियुक्ती ही बरोबर आहे आणि
गोगावलेची नियुक्ती अवैध एकनाथ शिंदेजींची आणि गोगावलेंची नियुक्ती ही चुकीची आहे. आता तुम्ही तो निर्णय नीट वाचा. निर्णयात काय लिहिलं आहे? निर्णयात लिहिलं आहे की ज्या वेळेला नरहरी झिरवळ जे उपाध्यक्ष होते त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांना गटनेता आणि पक्षप्रतोद नियुक्त केलं आणि त्याला रेकग्निशन देण्यासंदर्भात पत्र लिहिलं. कोणाला? उपाध्यक्षांना 21 जून 2022 रोजी. त्यावेळेला उपाध्यक्षांकडे दुसऱ्या कोणाचा क्लेम नव्हता, म्हणजेच एकनाथ शिंदेंचा क्लेम नव्हता असं त्यांचं म्हणणं झालं. आणि म्हणून उपाध्यक्षांनी जेव्हा रेकग्निशन दिलं सुनील प्रभू आणि अजय चौधरींना, त्यावेळेला त्यांच्यासमोर एकच क्लेम असल्यामुळे त्यांना स्वाभाविक होतं हे वाटणं की एकच पक्ष आहे, त्याच्यात फूट पडली नाही आहे. 3 जुलै 2022ला ज्या वेळेला मी अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदेना आणि भरत गोगावलेंना रेकग्निशन दिलं, त्यावेळेला ते रेकग्निशन मी विधिमंडळ पक्षाच्या सांगण्यावरनं, म्हणजेच विधिमंडळ पक्षाच्या विनंतीवरनं मी ते रेकग्निशन दिलं. कोर्टाचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला मी ते रेकग्निशन दिलं त्यावेळेला माझ्याकडे 2 क्लेम्स होते, म्हणजे उद्धव ठाकरेंचा क्लेम होता आणि एकनाथ शिंदेंचा क्लेम होता. त्यामुळे कोर्टाचं म्हणणं असं झालं की तुम्हाला स्पष्ट दिसत होतं की एका पक्षात 2 मतप्रवाह आहेत, विभागणी झाली आहे, गट पडले आहेत. तर त्यावेळेला तुम्ही हे निश्चित करायला पाहिजे होतं की या 2 गटांपैकी राजकीय पक्षाची इच्छा काय आहे, म्हणजे या 2 गटांपैकी कोणता गट राजकीय पक्षाची इच्छा व्यक्त करत आहे. म्हणजेच पॉलिटिकल पार्टीचं डिझायर काय आहे हे न समजून घेता, या 2 पैकी पॉलिटिकल पार्टी कोण रिप्रेझेंट करतं हे न समजून घेता तुम्ही रेकग्निशन दिलं, ती बाब चुकीची आहे. म्हणजे विधिमंडळाचं बहुमत तुम्ही मानलं, राजकीय पक्षाची भूमिका, राजकीय पक्ष कोण रिप्रेझेंट करतं हे मुळात तुम्ही, मला वाटतं शरद पवारांनी पण याच मुद्द्यावर तुम्ही विचार केला नाही. बरोबर, म्हणून ते तेव्हा केलेली निवड चुकीची. बरोबर. सुप्रीम कोर्टने असं कधीच सांगितलं नाही की उपाध्यक्षांनी केलेलं रेकग्निशन हे कायमस्वरूपी बरोबर आहे आणि अध्यक्षांनी केलेलं रेकग्निशन हे कायमस्वरूपी चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे बघितलं नसल्यामुळे ते इल्लीगल आहे. त्यानंतर कोर्टाने सांगितलं आहे त्याच ऑर्डरमध्ये की तुम्ही मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे ह्याचा निर्णय घ्या, म्हणजे एकनाथ शिंदेंचा की उद्धव ठाकरेंचा 21 जून 2022 रोजी. आणि त्या निर्णयाच्या अनुसार तुम्ही व्हिप रेकग्नाइज करा, म्हणजे पॉलिटिकल पार्टी जी तुम्ही ठरवता आहे त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही व्हिप अपॉइंट करा. त्यामुळे मी पॉलिटिकल पार्टी कुठची आहे ही 21 जून 2022ला ठरवली. कोर्टाने असं नाही सांगितलं की 21 जून 2022ला एकनाथ शिंदेंची पार्टी पॉलिटिकल पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी स्पीकरना ठरवायला सांगितलं, निकष दिले आहेत, त्या निकषांना त्या आधारावरती आपण ठरवलं. ते ठरवल्यानंतर कोर्टाच्याच आदेशात आहे की जी पॉलिटिकल पार्टी तुम्ही रेकग्नाइज करता त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही व्हिप अपॉइंट करा. मी एकनाथ शिंदेना पॉलिटिकल पार्टी म्हणून रेकग्नाइज केलं त्यांच्या गटाला, त्यांनी भरत गोगावलेंना व्हिप म्हणून अपॉइंट करायची इच्छा व्यक्त केली, ती मी रेकग्नाइज केली. तर ह्याच्यात मी काय चुकीचं केलं आहे की कोर्टाच्या विरुद्ध केलं आहे? कोर्टाने सांगितलं तेच केलं आहे. तुम्ही असं म्हणताय, बरोबर आहे. एकीकडे तुम्ही असं म्हणताय की कलम किंवा परिशिष्ट 10चा अपात्रतेचा धाक दाखवता येणार नाही, तो धाक दाखवून अपात्र करताना सदस्यांना. पण दुसरीकडं अनेकांचं असं म्हणणं आहे की विधिमंडळाचं बहुमत मानल्यामुळं आणि राजकीय पक्षाची जी काय भूमिका आहे ती आवरल्यामुळं एक असा पायंडा पडेल. विधिमंडळ पक्षाची इच्छा फक्त ग्राह्य धरून निर्णय दिला नाहीये. बरोबर आहे, पण त्यातला एक मुद्दा की म्हणजे उदाहरण दिलं की मनसेचा, आता मनसेचा एकच आमदार आहे आणि जर त्यांनीच पक्ष काकोटीला मारून नेला तर राज ठाकरेंनी काय करायचं? मग तिथं मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे ना. मी कुठे म्हणालो की फक्त विधिमंडळ पक्षाच्या सांगण्यावरनं प्रतोद नियुक्त केला जातो. आणखीन काय निकष होते? मग हे बघा, सुप्रीम कोर्टनी प्रिन्सिपल सेट डाऊन केले आहेत राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी. आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टनी सांगितलं आहे की आपण पक्षाचं संविधान बघा, पक्षाची संघटनात्मक रचना म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा
आणि तिसरं, तुम्ही विधिमंडळ गटातली स्ट्रेंथ कुठच्या गटाबरोबर किती आहे हे बघा. ह्या तिन्ही फॅक्टर्सला कन्सिडर करून तुम्ही निर्णय द्या. आता मी कॉन्स्टिट्यूशन बघितलं पक्षाचं. 99च्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिस्प्यूट रेझोल्युशनचं काय क्लॅरिटी नाही आहे. त्यांनी जे 99चं कॉन्स्टिट्यूशन दिलं आहे त्याच्यात जी संघटनात्मक रचना असायला पाहिजे ती आणि आजची संघटनात्मक रचना जी मी कन्सिडर केली त्यात तफावत आहे. त्यामुळे तोही फॅक्टर आपल्याला कन्सिडर करता येत नव्हता. मग राहिला कुठचा फॅक्टर? एकच राहिला. तर मी कोर्टाने तो होता ह्याचा लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा. तर आता मी कोर्टाने सांगितलेले तिन्ही निकष बघितले. त्यातले 2 निकष इनकन्क्लुसिव्ह होते, एक निकष ॲप्लिकेबल होता. तर कोर्टाने सांगितल्याप्रमाणेच कारवाई केली आहे. सर, तुम्ही ठाम आहात का आता सुप्रीम कोर्टामध्ये हे चॅलेंज केले जाते? सुप्रीम कोर्टाने निर्णय देणं अपेक्षित आहे अशी मागणी होती की राष्ट्रवादीच्या बाबतीत निर्णयाच्या आधीच तो निर्णय घेतला जावा, म्हणजे परत याची पुनरावृत्ती होणार नाही. तुम्ही ठाम आहात का सर की सुप्रीम कोर्टामध्ये तुमचे हे सगळे निर्णय जे आहेत ते ग्राह्य धरले जातील, जे चॅलेंज करण्यात आलेले आहेत? तुम्ही निकषानुसारच वागलेला आहात, तुम्ही राजकीय निर्णय घेतलेले नाही, तुम्ही घटनेची पायमल्ली केलेली नाही. मी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशातील जे निकष आहेत, तर्क आहेत, जे प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्या आधारावरती शेड्यूल 10मध्ये दिलेले जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या आधारावरती, डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986 महाराष्ट्राचे, त्याच्या आधारावरती हा निर्णय घेतला आहे. याच्या व्यतिरिक्त आणि जे फॅक्ट्स होते रेकॉर्डर, याच्या व्यतिरिक्त चौथा किंवा पाचवा कुठचाही आधार किंवा कन्सिडरेशन माझ्या निर्णयात नाही. माझा निर्णय हा संपूर्णपणे कायदेशीररित्या शाश्वत असणारा, लीगली टेनेबल आणि सस्टेनेबल असा निर्णय आहे. त्यामुळे मला वाटत नाही या निर्णयात कुठच्याही प्रकारची बेकायदेशीर कारवाई अथवा घटनाबाह्य कारवाई ही झालेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही याच्यात कुठचाही बदल होईल. सुप्रीम कोर्ट काही जेव्हा याचिका समोर येईल, जे चॅलेंज केलं जाईल तेव्हा काही फार बदल होईल असं मला वाटत नाही. सर, एक नैतिकतेचा मुद्दा आहे. तुम्ही कायद्याचे पदवीधर आहात, तुम्ही वकील आहात. कायद्यापेक्षा नैतिकता श्रेष्ठ मानली गेलेली आहे. मला तुमच्या याच्यावरती मत ऐकायला आवडेल. असं म्हटलं गेलं श्रेष्ठच असतो, हो, परंतु कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्यातल्या नैतिकतेचा विचार प्रथम स्वरूपी करणं हे अपेक्षित गरजेचं आहे. कारण असं म्हटलं गेलं की तुमचं टायमिंग, मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटलात ज्याच्यावर गदारोळ झाला आणि अगदी मावळणकरांचे दाखले गेले की नेहरूंनी कसं त्यावेळेस टाळलं होतं ते तुम्ही करायला हवं होतं. तुम्ही जरी सांगितलं की मी आमदार आहे, माझ्या मतदारसंघातली कामं आहेत, हे बरोबर आहे, हे कोणी नाकारण्याचं कारण नाही. परंतु टायमिंग, ज्या वेळी तुम्ही भेट घेतली त्यामुळं सगळ्यांना आक्षेप आहे. इथं हा नैतिकतेचा मुद्दा येतो. सर, नैतिकदृष्ट्या चूक होतं का तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेणं? इथं कारण मॅच फिक्सिंगचा आरोप झाला आणि तुम्ही जी स्क्रिप्ट आहे ती मोदी शहांनी तुम्हाला लिहून दिली, ती वाचून दाखवली असा आरोप झाला. तर इथं मुद्दा हा टेक्निकल किंवा कायद्यापेक्षा नैतिकतेचा आहे. एक लक्षात घ्या, जी व्यक्ती या राज्याची माजी मुख्यमंत्री राहिली आहे त्या व्यक्तीस एवढं तर माहिती असेल की अध्यक्ष मुख्यमंत्री यांची महिन्यातून 15 दिवसातनं भेट होणं अपेक्षितच असतं. आणि त्याचं कारण असं आहे की अध्यक्ष हे विधिमंडळ बोर्डाचे पण अध्यक्ष असतात आणि विधिमंडळातली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामांविषयी मुख्यमंत्री हे त्या बोर्डाचे सदस्य असतात. यांना एकत्र येऊन निर्णय घ्यायचे असतात. असं असताना बोर्डाची काही कामं होती. त्याचप्रमाणे हा खटला जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष चालू आहे. वर्ष सव्वा वर्षात मी हा निवाडा करत असताना इतर कुठचीही कामं करायची नाही असं कुठे सांगितलं आहे का? माझा मतदारसंघ बघायचा नाही, तिकडची कामं बघायची नाही, बोर्डाची कामं बघायची नाही, बघायलाच पाहिजे. त्यामुळे पण सर, टायमिंग सांगतो तुम्हाला, टायमिंगवर येतो. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना भेटणं अनुचित आहे हे बोलणंच चुकीचं आहे. कारण मुख्यमंत्री अध्यक्ष भेटलेच नाही तर विधिमंडळाची म्हणा किंवा इतर कामं होणं शक्यच होणार नाही. त्यामुळे ह्या आरोपाला मी काय जास्त महत्त्व देत नाही. टायमिंगचा तुम्ही विचारलात मला प्रश्न. आता टायमिंग, माझी भेट त्यांच्याबरोबर 3 जानेवारीला नियोजित होती.
ती भेट माझ्या मतदारसंघातले काही प्रश्न होते, बोर्डाचे काही प्रश्न होते, त्याबद्दल मी यापूर्वी बोललेलो आहे. ती मी होऊ शकली नाही कारण मला इन्फ्लुएन्झा झाला, मी आजारी पडलेलो आणि त्यामुळे ती मला पुढे ढकलायला लागली. आता ती पुढे ढकलल्यानंतर ज्या वेळेला मी बरा झालो त्यावेळेला मी ती परत ऑफिशियल एंगेजमेंट घेऊन दुपारच्या वेळी भर दिवसा शासकीय वाहनातून सगळ्यांच्या समोर मी त्यांना भेटलो. म्हणजे प्रोटोकॉल शिष्टाचार पाळला गेला अगदी संपूर्ण शिष्टाचार पाळला गेला आहे. या भेटीत संबंधित जे अपेक्षित लोक होती ती पण होती आणि मी काय असं रात्री बेरात्री लपून छपून अचानक कुठेतरी त्यांना भेटलो का? आणि भेटायची काय गरज? तसं जर काय मला वेगळं काय त्यांच्यावर ह्या विषयात बोलायचं असतं फोनही करू शकला. मी फोनवर बोलू शकलो असतो, मी त्यांना तिसऱ्या ठिकाणी कुठेतरी बोलवून बोलू शकलो असतो, एका कॉमन जागेवर जाऊन बोलू शकलो असतो. परंतु माझ्या मनात किंवा ध्यानात असा कुठचाही विचार नसल्यामुळे मी मनमोकळेपणे भेटलो आहे. आणि मला सांगा, मी आता त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की विमानतळावरती कार्यक्रमाला जात असताना लाऊंजमध्ये माझी भेट जयंत पाटील साहेबांची झाली, अनिल देसाईंची झाली. आता निर्णय द्यायला तेव्हा तर एकच दिवस होता, म्हणजे काय ती भेट पण त्याचा अर्थ वेगळा काढायला पाहिजे का? सर लोक असे म्हणतात की आणि कितीतरी शिवसेनेचे आमदार ज्यांच्यावर अपात्रतेची याचिका चालू आहे ते माझ्या चेंबरला अगदी गेल्या आठवड्यापर्यंत पण येऊन गेलेले आहेत. त्याचा पण वेगळा अर्थ काढायचा. तर नैतिकतेच्या मुद्द्यावरती काही लोक असे म्हणतात की खुद्द नार्वेकरांनी 2दा पक्षांतर केलंय, एकदा त्यांनी माझ्या वैयक्तिक निर्णयांचा सोडली, तर ते कसा काय निर्णय घेऊ शकतात? माझ्या वैयक्तिक निर्णयांचा माझ्या ज्युडिशियस निर्णयाचा काय संबंध? एक. आणि मी तुम्हाला हेच सांगतोय की वैयक्तिक टीका करून आरोप करून केवळ निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. मी काय अशा बिनबुडाच्या टीकांना आणि आरोपांना काडी मात्र किंमत देत नाही. तुम्ही ठाम आहात की तुम्ही त्यामुळे कायदेशीर आणि नैतिक आधारावर कायद्याच्या आधारावर निर्णय घेतलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला एखाद्या पक्षाच्या विरोधात निर्णय झाला आहे त्या पक्षांनी त्या संस्थेबद्दल काय उद्गार काढलेले आहेत हे काय मी सांगायची गरज नाही. म्हणजे इलेक्शन कमिशन वाईट, अध्यक्ष वाईट, आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येईल तो आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाबद्दल काय बोलतील हे आता बघू आपण. सर राष्ट्रवादीबद्दल मला विचारायचं आहे. त्याचं कारण आता 20 दिवसामध्ये तोही निर्णय अपेक्षित आहे आणि असं म्हटलं जातं की आता तो निकाल क्लिअर आहे. तुम्ही हा निकाल घेतल्यामुळं अनेक जणांना असं वाटतं की आता याचीच पुनरावृत्ती होणार, त्यामुळे अजित पवार गट खुश होणार वगैरे, तर त्याच्यात नको जायला. पण राष्ट्रवादीबाबत मला जाणून घ्यायला आवडेल की तिथं देखील आरोप केले की तिथं पवारांची मनमानी होती, त्याची पण घटना बेकायदेशीर होती असं प्रफुल्ल पटेलांनी वगैरे मांडलं आहे. दुसरीकडं शरद पवारांनी असं म्हटलेलं आहे की आमच्यात फूटच पडलेली नाही, आमच्यामध्ये लोकशाही आहे आणि एक वेगळा विचार घेऊन लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. तर मला विचारायचं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या केसमध्ये फरक आहे का? बघा, कायदा जो आहे किंवा कायद्यातल्या तरतुदी असतील, सुप्रीम कोर्टनी ले डाऊन केलेले प्रिन्सिपल्स असतील, हे काय बदलणार नाही आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, परंतु फॅक्ट्स प्रत्येक केसच्या वेगळ्या असतात. आता राष्ट्रवादीच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल दोघांमध्ये संभ्रम आहे का हे बघायला पाहिजे. त्यानंतर मला जे कार्य दिलं आहे त्याच्यात मला केवळ ते कॉन्स्टिट्यूशन फॉलो केलं गेलं आहे की नाही हे बघायला सांगितलं आहे. त्यामुळे या फॅक्ट्सच्या आधारावरती आपल्याला निर्णय घ्यायला लागेल आणि जर का फॅक्ट्स वेगळे असतील तर कायद्याची ॲप्लिकेबिलिटी त्याप्रमाणे असेल. त्यामुळे मला वाटतं एकूण सगळे फॅक्ट्स वाचल्यानंतर आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर, युक्तिवाद ऐकल्यानंतरच आपल्याला ठरवता येईल. आता तुम्ही याला काही सांगू शकत नाही प्रायमा फेसी असं मी कुठचंही, म्हणजे मी असं तुम्हाला निकाल सांगा असं म्हणत नाही, परंतु काय आहेत थोड्याफार फॅक्ट ज्या समोर आलेले आहेत असं मी फूट पडली आहे का सर? आत्ता मी सांगू शकणार नाही कारण या संदर्भातला युक्तिवाद मी ऐकला नाही आहे अजून. ओके, अजून युक्तिवाद या संदर्भातला मी ऐकला पण हा निकाल वेळेत लागेल आणि त्या संदर्भातले पुरावे प्राप्त झाले
की मग मला निर्णय देता येईल. पण हा निकाल वेळेत लागेल तुम्हाला, जी कालमर्यादा 31 जानेवारीची. माझा पूर्ण प्रयत्न आहे की हा निकाल पण कालमर्यादेत द्यावा, आणि जर का विलंब लागला तर त्या संदर्भातली पुढची कारवाई करण्यात येईल. बरोबर आहे सर. आपण जवळपास सगळ्या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. मला थोडंसं शेवटाकडे येताना काही आणखी प्रश्न विचारायचे. जसं तुम्ही म्हणाला की मी आमदार आहे, मी माझ्या मतदारसंघाचं पण प्रतिनिधित्व करतो, लोकांशी पण मला भेटावं लागतं, आणि त्यानुसार तुम्ही मावळची निवडणूक पण लढवली होती. त्यामुळं उत्सुकता ही आहे की तुम्ही विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेमध्ये रमलेला आहात का, तुम्हालाही नाना पटोलेंप्रमाणे संघटनेत किंवा नाही, मला वाटतं- मंत्रिपद किंवा असं काही करायची इच्छा आहे? मला वाटतं मला ही जी संधी प्राप्त झाली ती कमी वेळात प्राप्त झाली. त्यामुळे ह्या कार्यालयात कार्य करून अनुभव हा मला फार चांगला मिळालेला आहे. एकूण शासन कसं चालतं, विधिमंडळ आणि शासनामधलं समन्वय कसा असतो, आणि विधिमंडळात जे कामकाज होतं ते करत असताना काय अपेक्षित आहे, काय अवॉइड करायला पाहिजे, या सगळ्याची चांगली माहिती आता प्राप्त झाली आहे. त्यामुळे मी माझ्या विधिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली, आणि ह्यापुढेही जी जबाबदारी माझ्यावर दिली जाईल ती पार पाडण्यासाठी मी निश्चित ते बरोबर. पण तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे हे तर झालंच, हा अनुभव, हे पद पण महत्त्वाचं आहे, पण अनेक वेळा असं वाटू शकतं की आपण अजून तर माझी किंवा लोकसभा लढवावी? नाही, अजून तर माझी ही टर्म आहे. त्यामुळे ह्या टर्ममध्ये निश्चितपणे मला अजून चांगलं काम या ऑफिसमध्ये करावं असं वाटेल, आणि कोणी कुठची निवडणूक लढवावी हे खरं तर त्या व्यक्तीच्या राजकीय पक्षांनी घ्यायचा निर्णय असतो. पण स्वतःची एक इच्छा पण असते. मला कुठच्याही प्रकारे समाजकारण करण्यासाठी संधी प्राप्त जर झाली, मग ती लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, इतर कुठच्या फोरमवरती असेल, संघटनात्मक असेल, कुठेही जबाबदारी दिली तर मी ती स्वीकारायला तयार आहे. तर तुम्ही तीनही पक्ष पाहिलेले आहेत. तुम्ही शिवसेनेमध्ये होता, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता, मावळची तुम्ही निवडणूक लढवली, तेव्हा तुम्ही अजित पवार यांच्यासोबत होता, आधी शिवसेनेमध्ये असताना उद्धव ठाकरे, आणि आता भाजपमध्ये आहे. या सगळ्या राजकीय संस्कृतीत तुम्हाला फरक काय वाटतो? तुमचे अनुभव काय, असे काही वेगळे अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करावेत आपल्या प्रेक्षकांशी, की काय होतं तुम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये होता? कारण थोड्या कालावधीमध्ये तुम्ही म्हणाला की ही संधी मिळालेली आहे अध्यक्षपदाची, तर कसे तुमचे अनुभव राहिले? नाही, मला वाटतं प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या संस्कृतीनुसार आणि आपल्या विचारधारेनुसार काम करत असतो, आणि तसं असताना प्रत्येकाचा अजेंडा असतो, आणि तो अजेंडा मीट करण्यासाठी ते आपली कारवाई करत असतात, आपलं कार्याचं स्वरूप त्या प्रकारे चालवत असतात. परंतु पक्ष आता जर तुम्ही बघितलं तर जो डिसिप्लिन्ड आहे आणि जो प्रोफेशनली काम करतो तोच ह्यापुढच्या राजकारणात टिकू शकेल. मला वाटतं ह्या निर्णयातून पण बरेचसे तसे संकेत प्राप्त झालेले आहेत की आपल्याला आपला पक्ष चालवत असताना सगळ्या बाबींचं शिस्त पाळायला पाहिजे. म्हणजे केवळ कार्यकर्त्यांमधली शिस्त नव्हे, किंवा आपल्या आयडियोलॉजीशी तडजोड न करण्याची शिस्त असेल, किंवा आपली डॉक्युमेंटरी कामकाज हे शिस्तीत होऊन पक्ष नीट प्रोफेशनली चालायला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे ह्यापुढच्या राजकारणात दिसून येईल. तुम्ही फार महत्त्वाचा अर्थ सांगितला. सर, पक्षांतरबंदी कायदा म्हणजे सगळ्यांचं जवळपास आता असं मत, जनता तर असं म्हणते की आम्ही ज्यांना निवडून देतो ते नंतर काय करतील याचा काही नेम नाही, त्यामुळे त्यांच्याही अधिकारांचं हनन होतं असं अनेकांचं म्हणणं आहे. किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी तर मागणी केली की हा जो कायदा आहे तो आता तुम्ही घालूनच टाका. तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही मगाशी असं म्हणालात की जर एखाद्या आमदारांनी पक्षच काकोटीला मारला तर काय करणार याच्याशी तुम्ही सहमत आहात, तर तुम्ही सुद्धा याचा विचार केला असेल. शेड्यूल 10 डिफेक्शनचा कायदा हा ज्या वेळेला इंट्रोड्यूस केला गेला होता तेव्हा मास डिफेक्शनमुळे संसदीय लोकशाही कुठेतरी अडचणीत येईल या भीतीपोटी किंवा या विचारापोटी हा डिफेक्शनचा कायदा इंट्रोड्यूस केला होता. आणि हा कायदा जो आहे तो कालांतराने प्रत्येक डेकेड 2 डेकेड नंतर अधिक बळकट होत गेला.
म्हणजे आपण बघितलं आहे 2006च्या आधी ह्या कायद्यात काही त्रुटी किंवा बरोबर. अडचणी होत्या ज्याच्यामुळे मास डिफेक्शन थांबत नव्हतं. बरोबर. परंतु पॅराग्राफ 3 डिलीट केल्यानंतर मास डिफेक्शन करणं पण अवघड झालं. त्यामुळे हा कायदा बदलत आला आहे, याच्यात संशोधन होऊन हा इव्हॉल्व्ह होत आला आहे. आत्ताच्या परिस्थितीत पण राजकीय पक्षाचा निर्णय अध्यक्ष घेतील असा निर्णय पहिल्यांदाच ऐकण्यात आला आणि अशा परिस्थितीत ह्या कायद्याची गरज जरूर आहे, पण हा कायदा किती लांब खेचावा आणि त्यातून फ्रीडम ऑफ स्पीच किंवा विधिमंडळात काम करणाऱ्या आमदाराच्या जे संरक्षण त्याला आहे किंवा त्याला जे मुभा आहेत किंवा त्याला जे फ्रीडम आहे मनमोकळेपणे काम करण्याची जी गरज आहे त्याच्यावर कुठेतरी गदा येते का, हा पण एक विचार करणं आवश्यक काय आहे. वाटतं काय केलं पाहिजे? जसं पृथ्वीराज चव्हाणांनी काही सुचवलेलं आहे, शरद पवारांनी काही सुचवलेलं आहे, तर तुम्ही काय सुचवाल कायद्याचे तज्ज्ञ म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून की हा कायदा इफेक्टिव्ह ठरावा? कारण अर्थच नाही सध्याच्या ह्याच्यामध्ये, या कुणी उठतं कुठेही जातं. जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये नकारात्मकता वाढवून नागरिक पाठ फिरवतील मतदानाकडे, नोटाला मतदान करतील का ते मतदानालाच बाहेर पडणार नाही. ह्या कायद्यामुळे डिफेक्शन वरती लिमिटेशन झालेले आहेत. परंतु मलाही वाटतं की या कायद्यात अजून काही बदल करता येतील जेणेकरून एक सुवर्ण मध्य म्हणजे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे स्वतंत्रपणे काम करायचे अधिकार ह्यात गदा न येता पक्षांतर बंदीवरती पण चांगला चेक राहू शकेल असा सुवर्ण मध्य अजूनही साधता येईल आपल्याला. संसद करू शकेल, देशाची कोण करू शकेल? हे आपल्या संसदेतच ह्या कायद्यात बदल करायला लागतील, कारण हा संविधानाचा मधला बदल आहे आणि त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आपल्याला करायला लागेल. यासाठी काय करायला पाहिजे? जनतेने काय करायला पाहिजे किंवा राजकीय पक्षांनी काय करायला पाहिजे? राजकीय पक्षांनी ही भूमिका संसदेत मांडायला लागेल. म्हणजे आता जसं आपण म्हणालात पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, यांनी आपल्या पक्षामार्फत जी त्यांची शेड्यूल 10 बद्दल भूमिका आहे किंवा सजेशन्स आहेत ते मांडता येतील त्यांना. पण कायदा अगदीच काढून टाकणं यांनी अजून नुकसान होईल. कायद्यात थोडेफार बदल करून त्यात अमेंडमेंट, जसं आता स्पीकरची निवडणूक ही खरं तर कॉन्सियन्शियस निवडणूक असते, म्हणजे ही कुठच्या पक्षाची निवडणूक नसते. सभागृहाचा ही निवडणूकही नसते, रेझोल्युशन असतं की अमुक व्यक्तीला आपण आपला अध्यक्ष म्हणून काम करायला नियुक्त करावं. तर त्यात एखाद्या पक्षाचं जर आपण व्हिप ॲप्लिकेबल केलं तर मला जर जर 2 उमेदवार असतील किंवा 2 रेझोल्युशन्स असतील तर मला जर खात्री असेल की नाही हा व्यक्ती अध्यक्ष म्हणून न्याय देऊ शकणार नाही, पण केवळ पक्षांनी आग्रह धरलाय म्हणून आपल्या कॉन्शियन्सच्या विरुद्ध जाऊन मतदान करायला लावणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला ह्या स्पिअरच्या बाहेर ठेवायला लागतील आणि काही गोष्टी म्हणजे धोरणात्मक गोष्टी ज्या आहेत, पक्षाची धोरणं किंवा पक्षाचं मत एका विषयात, त्याविषयी आपण जर ॲप्लिकेबल ठेवले शेड्यूल 10चे प्रोव्हिजन्स तर जास्त योग्य राहील. सर, शेवटी फक्त एकदा प्रश्न विचारतो की अनेकांनी रामशास्त्री बाणा दाखवायला पाहिजे होता, तो दाखवला नाही वगैरे असं म्हटलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही खरोखर रामशास्त्री बाणा दाखवला आहे का? नाही, मी न्यायबुद्धीने काम केलेलं आहे. रामशास्त्री प्रभूने तर त्यांच्याबरोबर कोणी स्वतःची बरोबरी करणं योग्य नाहीत. फार तर त्यांनी दाखवलेल्या सिद्धांतावरती चालणं हेच अपेक्षित आहे आणि मला वाटतं मी त्याच सिद्धांतावरती माझी कारवाई केलेली आहे, त्या सिद्धांतांच्या आधारावरती केलेली आहे. आणि आता मी आपल्याला सांगितलं तसं लोक असं केलं तरी बोलणार, तसं केलं तरी बोलणार. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यामुळे आपण त्यावरती जास्त विचार न करता आपल्याला जे कायदेशीर फॅक्ट्स आणि परिस्थिती आहे त्याच्या आधारावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि ते मी केलं आहे. सर, खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. बोलबिडूमध्ये आपण या मुलाखतीवर इथंच थांबूयात.
सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाला आव्हान दिलं जाणार आहे आणि राहुल नार्वेकर सरांचा ठाम विश्वास आहे की त्यांनी कुठल्याही घटनेची पायमल्ली केलेली नाही. त्यांच्यासमोर ज्या फॅक्ट्स आल्या, वस्तुस्थिती आली, त्या आधारे नियमांच्या चौकटीत राहून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तो निर्णय टिकून राहील आणि हे सगळे जे आरोप होत आहेत ते फ्रस्ट्रेशनमधून राजकीय आरोप होत आहेत. मात्र त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याबद्दल देखील चिंता व्यक्त केलेली आहे आणि तो कायदा रद्द न करता त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स वाढाव्यात जेणेकरून असे प्रकार येऊ नयेत आणि असे निर्णय त्यांना घ्यायला लागू नयेत अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे लोकांमध्ये पण विश्वास वाढेल. बघूया काय होतं. या मुलाखतीमध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. इथंच थांबूयात. परत एकदा सरांचे खूप धन्यवाद. या मुलाखतीमध्ये आपण इथंच थांबूयात.